निरंतर हे ध्यान तुळसी हार हरे हरे बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार हरे हरे बार कुमार बार कुमार बार कुमार हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुत सोनाचे डोळे बहुता सुकृताची जोडी बहुत सोनाचे डोळे म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा हा तो हा विठ्ठला बरवा म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरव तो हा माधव बरव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी मला सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी मला सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हॅलो मॉनिटरचा आवाज नाही येत आहे मॉनिटरचा वाढवा हॅलो वाढवा वाढवा हॅलो हॅलो बघ रे दादा आवाज येतो का? इकडून येतोय आवाज इकडून येत नाही बंद आहे का बघ हॅलो हॅलो हम्म, हम्म.
हॅलो 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 हां आताच चालू आहे बंद नका देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे तो सांगत से भावे असो ठावे सकळा 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 निराकार ऊस दिशा निराकार उठविला निराकार ऊस दिशा निराकार उठविला येथे इच्छा पुरतसे 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 तुका मने रोकडी केले तुका मने रोकडे केले तुका मने रोकडी केले तुका मने रोकडे केले सेविका येणे पोटदायी सेविका येणे पोटदायी धने पूर्ण झाले एका जने पूर्ण झाले एका जने पूर्ण झाले एका जने पूर्ण झाले तुका मने रोकडे केले तुका मने रोकडे केले तुका मने रोकडे तुका मने रोकडे केले सेविका येणे पोटदायी सेविका येणे पोटदायी देवता तेथे बोध झाले देवता तेथे बोध झाले देवता तेथे बोध झाले देवता तेथे बोध झाले मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा ढोबा रखुमाई टाळी ढोबा ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई ढोबा जय 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 ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा जय जय ढोबा रखुमाई ढोबा 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 टाळी वाजवा सर्वांनी हाय देवते संता देवते संता देवते संता देवते संता देवते संत
देवते संत देवते संत देवते संत देवते संता देवते संता देवते संता देवते संता देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा मी तो सांगा तसे भावे मी तो सांगा तसे भावे मी तो निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगा कसे भावे मी तो सांगा कसे भावे देवते संता देवते संता देवते संता देवते संता देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा मी तो सांगा तसे भावे मी तो सांगा तसे भावे निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा त्या प्रतिमा मी तो सांगा कसे भावे मी तो सांगा कसे भावे सकाळा आ
विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन विठ्ठल टाळी वाजवा सर्वांनी भजन करा विठ्ठल बोला कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के मौली ज्ञानेश्वर महाराज के विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के मौली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के गुरुदेव महाराज के भाई सब संतन की जय। हर 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 हर।
देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकार ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे पोट धाये मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम ओ दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्याच्या कृपादारे कते विसारो त्याच्या कृपादारे कथेचा विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरं मनाख्येयं आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतमाश्रये तोम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या तमज साह्य येथे करावे देवा तुझी घे सेवा सकळ गोवा उगवून तुझी घे सेवा सकळ गोवा उगवून आम्हाला साय ते करावे देवा तुझे सेवा सकाळ गोवा आ तुझे सेवा सकाळ गोवा तमज साह्य करावे देवा तुझे गे सेवा सकळ गोवा उगवणे तुझे गे सेवा सकळ गोवा उगवणे आता मला काय ते करावे देवा तुझे गे सेवा सकळ गोवा उगवणे तुझे गे सेवा सकळ गोवा उगवणे देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा देव आणि संताच्या मध्ये असणारं अभेदत्व सांगणारा अभंग
आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकाराम महाराजांनी या अभंगातून संतांचा मोठेपणा आपल्या समोर मांडलाय. अभंगाच्या पहिल्या 2 चरणाचा जर विचार केला तर पहिल्या 2 चरणामध्ये महाराजांनी देव आणि संत दोघं कसे एक आहेत ते सांगितलं. आणि पुढच्या 2 चरणामध्ये म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ आहे, संतांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन महाराजांनी आजच्या अभंगातून केलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, तुकाराम महाराजांचं जे जीवन होतं, तुकाराम महाराजांचं जीवन हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ असणारं जीवन होतं. किती एकनिष्ठता महाराजांच्या जीवनामध्ये होती. महाराजांच्या जवळ जर कुणी गेला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज कसं काय चाललं, कांद्याचे बाजार जरा कमी झाले, आभाट येतंय, निसर्ग वातावरण बदलतोय, काय वाटतं तुम्हाला, असं संसाराच्या संदर्भाने जर कोणी बोलू लागलं तर तुकाराम महाराज त्याला सांगायचे, बाबा संसाराच्या संदर्भाने माझ्याजवळ बोलू नको. नको मज पाशी वधू संसाराचे विषयी, संसाराचे विषयी वधू संसाराचे विषयी नको. संसाराचे संसाराचे वधू संसाराचे. महाराज त्याला सांगायचे, बाबा तू संसाराच्या संदर्भाने माझ्याजवळ बोलू नको, कारण संसार सोडून देव सोडून आणण्याच्या विषयी बोलायचं नाही, हा माझ्या जीवनातला नियम आहे. बोलण्याची नाही आता देवाविन काही. महाराज म्हणतात, मला जर कोणाच्या गुणगान करायचं असेल चांगलं तर मी देवाचंच गुणगान करेल, मला जर कुणाच्या विषयी वाईट बोलायचं असेल तर वाईट बोलताना सुद्धा मी देवाविषयीच बोलेल. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची. भगवान परमात्मा सोडून आणण्याच्या संदर्भाने बोलायचं नाही, हा तुकाराम महाराजांच्या जीवनातला नियम होता. सांगू मी तुम्हाला, जसं एखादी पतिव्रता स्त्री आपला पती सोडून अन्य पुरुषाचं जसं चिंतन करत नाही, तसं तुकाराम महाराज सांगतात, मी एक पांडुरंग परमात्मा सोडला तर दुसऱ्याचा विचार सुद्धा माझ्या मनात येत नाही. पतिव्रते जैसा प्रमाण. इतकी एक विधता तुकोबरायांच्या जीवनात पांडुरंग परमात्म्याविषयी होती. मग परमात्म्याशी इतके एकनिष्ठ असणारे तुकाराम महाराज, परमात्मा सोडून अन्य विषयाच्या संदर्भाने न बोलणारे तुकाराम महाराज, आज मात्र तुकाराम महाराज देवाच्या संदर्भाने न बोलता संतांच्या संदर्भाने बोलताय, संतांचा महिमा गाताय. देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ आहे, संतांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन करतात. मग का हो, पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ असणारे तुकाराम महाराज आज संतांचं वर्णन का करतात, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचं आपल्या अभंगाचं चिंतन. विठ्ठला 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 विठ्ठला. संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची. या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या सेवेचं निमित्त, सेवेचं औचित्य सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या नात्याने श्री संत सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ब्रह्ममूर्ती श्री स्वामी भागवताचार्य नवनाथजी महाराज शेलार वडनेर भैरव तथा हरिभक्तीपरायण श्री आयुर्वेदाचार्य नामदेव बाबा आव्हाड दापूरकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने 3.5 दिवसीय उत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराजांच्या मंदिराचा वर्धापन दिवस अर्थात तपपूर्ती म्हणजे हे मंदिराचं हे 12वं वर्ष आहे. गेली 12 वर्षापासून या ठिकाणी अतिशय थाटामाटात, अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा उत्सव सुरू आहे. उत्सवाचं हे 12वं वर्ष आहे. 12व्या वर्षातली आजची 2ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. खरं तर मला इथं आल्याबरोबर ह्या भूमीमध्ये एक वेगळं चैतन्य जाणवलं. मी मग अशी आल्याबरोबर बोललो, इथलं एक वेगळं चैतन्य जाणवतंय. का जाणवतंय? कारण खऱ्या अर्थाने नामदेव बाबांची काही तपश्चर्या इथं असेल, सद्गुरू साईनाथांची भूमी ही आहे आणि म्हणून एक वेगळी अनुभूती, एक वेगळी एक प्रसन्नता या स्थानावरती जाणवते. नाहीतर काही काही स्थानं अशी असतात महाराज, तिथं गेल्याच्या नंतर
म्हणजे त्या स्थानात गेल्यानंतर माणूस किती हुरपात गेला तरी तिथं गेल्यानंतर तोंड सोडून देतो, असं वाटतं आपण कुठं येऊन बसलो. असे काही काही स्थानं असतात, ते जागेचा दोष असतो तो. पण काही काही स्थानं अशी असतात, इथं इतकं सुंदर वातावरण, इतकी प्रसन्नता. खऱ्या अर्थाने ही सद्गुरू साईनाथांचा हा कृपा प्रसाद असला पाहिजे. विठाला आणि म्हणून साईबाबांची असणारी कृपांकित आदरणीय आमचे आयुर्वेदाचार्य हरिभक्तीपरायण नामदेव बाबा, त्यांच्या माध्यमातून हा उत्सव दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी संपन्न होत असतो. खरं तर सद्गुरू साईनाथांची त्यांना कृपा प्राप्त झालेली आहे. अनेक प्रकारचे रोगी या ठिकाणी येतात, अनेक प्रकारचे त्रिविध तापाने त्रस्त झालेली मंडळी इथे येतात आणि गुरुवारी आमच्या नामदेव बाबांच्या खऱ्या अर्थाने माध्यमातून त्यांना त्या व्याधीतून, त्यांना त्या आजारातून काय मिळते? मुक्ती मिळते. खऱ्या अर्थाने हे फार मोठं काम ते करताय. समाजाकरता एक मोठा परोपकार समाजावरती करताय. नाही तर मग असे बरेच वैद्य असतात महाराज, बरेच डॉक्टर असतात की ते वैद्य जो असतो ना, डॉक्टर असतो ना, त्या डॉक्टरांनी रोगाचं हरण केलं पाहिजे. कशाचं हरण केलं पाहिजे? तुम्ही ऐकताय ना सगळे? डॉक्टरने, वैद्याने रोगाचं हरण केलं पाहिजे. पण आजकाल रोगाचं हरण करणारे कमी आणि रोगाच्या धनाचं हरण करणारे जास्त जन्माला आले. विठाला ते सुभाषितकार फार गोड वर्णन करतात महाराज. ते म्हणतात, वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरम. असे काही काही वैद्य असतात म्हणे, त्यांना माझा नमस्कार असो. सुभाषितकार वर्णन करतात, वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरम. हे वैद्यराज, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. म्हटले, का नमस्कार करतो? कारण तुम्ही यमाचे सख्खे भाऊ आहात. यमराज सहोदरम. म्हटले, का बरं सख्खे भाऊ? म्हटले, अहो सख्खे भाऊ नाही, तो यम एका वेळेला परवडला, पण तुम्ही अवघडे. म्हटले, का अवघडे? कारण यमस्तु हरती प्राणान वैद्य प्राणान धनानीच. यम फक्त रोग्याच्या, त्या माणसाच्या प्राणाचंच हरण करतो. पण असे काही वैद्य असतात की ते प्राणाचं हरण तर करता, पण त्याच्याबरोबर त्याच्या धनाचे हरण करतात. विठाला पण आमचे नामदेव बाबा मात्र हरण करतात, पण रोगाचं हरण करतात. नाही तर मग धनाचं हरण करणारे भरपूर आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या नामदेव बाबांचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं. ते त्यांचं काम तर ते करताच आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते तज्ज्ञ आहेत. काय असेल नाडी परीक्षण, त्यांची जी प्रक्रिया असेल त्या माध्यमातून ते रोगाचं निवारण करतात. पण त्याच्याबरोबर आमचे नामदेव बाबा हे हाडाचे वारकरी, हे सगळ्यात महत्वाचं मुद्दा. हे हाडाचे काय? ते वारकरी. आमच्या बरोबर त्र्यंबकला मला वाटतं दिंडीचे ते विनेकरीच ते आहे, विण्याचीच सेवा ते करतात. असे वैद्य भरपूर पाहायला मिळतात, पण वारकरी वैद्य मात्र फार कमी पाहायला मिळतात. विठाला आमचे नामदेव बाबा हाडाचे वारकरी, वारी करतात, भजन करतात, सेवा करतात. हा जो विनेचा वारकऱ्याचा, हा विनेकऱ्याचा जो ड्रेस आहे ना, मला वाटतं हा ड्रेस त्यांचाच आहे. हा ड्रेस आमच्या नामदेव बाबांचाच आहे. आणि मग अशी मी आल्याबरोबर बघितलं, त्यांनीच यांना ड्रेस करून मस्त वेशभूषा वगैरे छानपैकी करून दिली. आमचे वारकरी बाबा आहे नामदेव बाबा, रोगाचं हरण करतात. सद्गुरू साईनाथांची कृपा त्यांच्यावरती आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी अतिशय थाटामाटात संपन्न होतोय. आमचे गुरुवारी हरिभक्तीपरायण नवनाथ बाबांनी मला या सेवेचं निमंत्रण दिलं आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या सेवेकरता या ठिकाणी मी उपस्थित आहे. खरं तर सगळीच आपल्या गावातलं सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. या कीर्तनाच्या साथी करता गोड जे मृदंगावरती साथ करतायत, दोनही मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भगवान महाराज आव्हाड आणि आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुनील महाराज बैरागी. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. वाजवा जोरदार टाळ्या. हां, हे वाजवणं इतकं सोपं आहे का महाराज? वाजवणं इतकं सोपं नाही. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. हां, खूप साधना केलेली त्या मंडळीने. बघा, असं जोरात टाळ्या वाजवायचं, टाळ्या वाजवायला घाबरायचं नाही. नाही तर मग मी आणि तुम्ही त्यांना विचारा, नामदेव बाबांना विचारा, जर तुम्ही टाळी वाजवली ना चांगली, तर तुमच्या बऱ्यापैकी नसा ह्या मोकळ्या झाल्याशिवाय राहणार नाही. ब्लॉकेजचा प्रॉब्लेमच येणार नाही. विठाला जाऊ द्या, नसेल त्यांच्याकरता टाळ्या वाजवायच्या तर मग दुसरा ऑप्शन देतो. एक तर त्यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवा, नाही तर मग त्यांच्यासारखा पखवाज वाजवा.
सोपं कोणतं आहे? हा, टाळ्या वाजवायचं सोपं. आमचे दोनही मृदंगाचार्य अतिशय गोड आहे. इकडे गाण्याची साथ करण्याकरता आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे प्रकाश महाराज शेळके, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आमचे वासुदेव बाबा आहे, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तू भाऊ, पण ते आज खाली बसले जरा नाही का, ठीक आहे, तेही आहे. रमेश महाराज आव्हाड आहेत. श्री बाबूजी गेणू आव्हाड तेही या ठिकाणी उपस्थित आहे. श्री वसंत महाराज आव्हाड आहे. त्याचबरोबर आपलं सर्व जय हनुमान भजनी मंडळ, त्यामध्ये श्री अशोक महाराज साबळे, श्री अंबादासजी महाराज आव्हाड, श्री अण्णासाहेबजी महाराज आव्हाड, श्री अशोकजी आव्हाड, श्री सोमनाथजी आव्हाड, श्री दत्तू आव्हाड, श्री रामनाथ आव्हाड, श्री वसंत आव्हाड, श्री सुभाष आव्हाड, श्री बाबूराव आव्हाड, श्री रमेश आव्हाड, श्री सुनील आव्हाड, श्री पंढरीनाथ आव्हाड, श्री ज्ञानेश्वर सूर्यवंशी हरिभक्तीपरायण भगवान महाराज आव्हाड, विनेकरी महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज आव्हाड, दुसरे विनेकरी अण्णा महाराज खापरे, आणखी सगळेच महाराज. राहिलं कोणाचं नाव आता? नाही राहिलं ना. सगळ्या भजनी मंडळाकरता जोरदार टाळ्या वाजवा. आणि माझ्या पाठीमागे उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय हरिभक्तीपरायणा सुनीताताई महाराज गजे, त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या ह्या सगळ्या आमच्या मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. किती गोड म्हणतात ते बघा बरं. छोट्या छोट्या मुली गोड गातात. ती विण्यावाली तो किती सुंदर नाचत होती बघा बरं. हां, हे परमार्थात असं नाचलं पाहिजे महाराज. नाही तर मग आता आमच्या पोरी तिकडे डिस्कोमध्ये नाचतात, डिस्कोमध्ये. तर काय त्या डिस्कोत नाचून फायदा आहे? परमार्थात नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. सगळ्या त्या सर्व विद्यार्थी वृंदांच्या चरणी नतमस्तक होतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज पितळे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड साऊंड त्यांनी लावला, त्यांनाही धन्यवाद देतो. युवा नेते आमचे श्री उदय भाऊ सांगळे, त्यांचंही या उत्सवाकरता मुलाचं सहकार्य आहे, मुलाचं योगदान आहे. आजच्या अन्नदानाची सेवा ज्यांच्याकडे आहे श्री रमेश गिसाराम चौधरी आणि सौभाग्यवती सोनी रमेश चौधरी, या अन्नदात्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आणि म्हणून अन्नदात्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे, कीर्तन झाल्यानंतर मला ज्यांची भेट घ्यायची आहे श्री गणपत बाबा घुले आणि श्री शंकर घुले यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. नाही तर मग काय, तुम्ही कीर्तन चालू इथवर म्हणसाल हा खरं आहे बरं का बाबा, खरं आहे तुमचं कीर्तन झाले तुम्ही निघून जाशाल, मी कोणाकडे पाहायचं. महत्त्वाचे पाकिटावाले ते नाही का. दोघांनाही धन्यवाद देतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपण सगळे बहुसंख्येने बघा ना, एकदम गच्च मंडप भरलाय. पाहिलंच बा मागे, विश्वासच नाही बाबा लोकांवर. मी सांगतोय ना, सगळा मंडप भरलाय बघा. बसायला अगदी पूर्ण जागा अगदी कुठे राहिली नाही. बरगच अतिशय सुंदर वातावरण. असं वाटतं 8 दिवसाचा कुठं आळंदी पंढरी क्षेत्रातला उत्सव चालू आहे की काय, इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी तयार झालंय. सगळं आमचं दापूरचं भजनी मंडळ, सर्व मातृपितृ, सर्व श्रोतृवृंद, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि संकल्पित वेळेमध्ये माझ्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला कुंडलिका वरदा हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान सद्गुरु साईनाथ महाराज की जय. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. सेवेकरिता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगातून देव आणि संत दोघं वेगळे नसून दोघांच्या मध्ये ऐक्य आहे, दोघांच्या मध्ये साधर्म्य आहे, दोघांच्या मध्ये अभेदत्व आहे. असा अभेदत्वाचा विचार जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून मांडलाय. महाराज अहो, आम्हाला त्यांच्या प्रतिमा भिन्न भिन्न दिसतात, त्याचं कारण काय? तुकोबराय सांगतात, बाबांनो, प्रतिमा जरी भिन्न भिन्न दिसत असल्या तरी त्या निमित्त मात्र आहे. निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा भिन्न भिन्न आहे, त्या निमित्त मात्र आहे. वास्तविकता त्यांच्यामध्ये काय आहे? अभेदत्व आहे. आणि त्या अभेदत्वाचं ज्ञान असावं म्हणून मी तो सांगत से व्हावे, असो ठावे सकळा.
देव आणि संताच्या मध्ये असलेलं अभेदत्व तुकाराम महाराज सांगतात. दोघं वेगळे नाही, दोघांच्या मध्ये ऐक्य आहे, दोघांच्या मध्ये साधर्म्य आहे, दोघांच्या मध्ये सारखेपणा आहे. महाराज नुसतं सांगून जमणार नाही. देव आणि संत दोघं एक आहे. कसे कसे एक आहे, नेमका काय सारखेपणा आहे त्यांच्यामध्ये सांगतो. भजन करा विठाला विठाला ऐका. देव आणि संताच्या मध्ये स्वरूपाच्या दृष्टीने अभेदत्व आहे. देव आणि संताच्या मध्ये सामर्थ्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे. देव आणि संताच्या मध्ये कार्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे. देव आणि संताच्या मध्ये गौणी वृत्तीने अभेदत्व आहे. विठाला विठाला महाराज हे जे आम्हाला तुम्ही सांगितलं गौणी वृत्तीने सामर्थ्याच्या दृष्ट्याने कार्याच्या डोक्यावरून गेलं. आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा. लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराजांनी देव आणि संताच्या मध्ये असलेला सारखेपणा सांगितला. आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारचे अलंकार आहे. त्या अनेक प्रकारच्या अलंकाराच्या पैकी एक अलंकार आहे. त्या अलंकाराचं नाव आहे उपमा अलंकार. उपमा माहिती ना तुम्हाला? उपमा 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 कधी खातात? सकाळी नाश्त्याला. बरोबर आहे. उपमा कधी खाता? सकाळी नाश्त्याला. आता तो सकाळचा नाश्त्याचा उपमा थोडा वेळ बाजूला राहू द्या. आपल्याला भाषेमधला अलंकारातला एक उपमा नावाचा अलंकार आहे. काय सांगतो हा उपमा नावाचा अलंकार? उपमा नावाचा अलंकार असं सांगतो, जेव्हा दोन गोष्टीमध्ये असणारं सादृश्य विशिष्ट पद्धतीने जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा उपमा नावाचा अलंकार होतो. विठाला 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 विठाला. दोन गोष्टीमध्ये असणारं सादृश्य जेव्हा विशिष्ट पद्धतीने वर्णन केलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो? उपमा नावाचा अलंकार होतो. चला, हे व्याकरण तुम्हाला थोडंसं जड जाईल. मी तुम्हाला समजण्याकरता सोप्या भाषेत सांगतो, उदाहरणाने सांगतो. आपल्या या दापूर नगरीतली एक मुलगी लग्नाच्या वयात आली. तिचं लग्न करायचं ठरवलं. कुठं द्यायची? बोला ना पटापटा. कुठं द्यायची? जवळपास दोडीला. बरं आहे, दोडीला नाही. दापूरमध्ये का आला? शिव ओलांडून देऊ ना. दापूरला, दोडीला. दोडीला म्हणजे परत गावातल्या गावात केलं तर तुम्हीच म्हणायला बसले काय होतं का काय वा. शिव ओलांडून देऊ आपण. ती पोरगी दोडीला दिली. आणि बरं आहे जवळच्या जवळ. काय लांब जायचं? लांब जायची गरज नाही. तुम्ही आमच्याकडे जर आले ना, वडांगळी, खडांगळी, कीर्तांगळी, चोंडी, मेंढी सगळे संबंध तिथंच. वडांगळीच्या पोरी खडांगळीत, खडांगळीतल्या कीर्तांगळीत, कीर्तांगळीतल्या मेंढीत. म्हणजे मी कीर्तांगळीतली केली म्हणून सांगतो. सगळे संबंध जवळच्या जवळ. मी एकाला विचारलं, म्हटलं का हो लांबचे संबंध काय ओस पडले का तुम्ही सगळे संबंध जवळ करतात? त्यांनी सांगितलं महाराज जवळ संबंध केल्याचा एक फायदा असतो. म्हटलं काय फायदा असतो? मला वाटलं काही विशेष फायदा असेल. त्याने मला फायदा सांगितला तर ते म्हटले जवळ संबंध केल्याचा फायदा असतो. काय फायदा असतो? 10व्या मौतील लवकर जाता येतं. बरं आहे ना, सोय ना. तसं आपण जवळ देऊ. दोडीला ती पोरगी दिली. लग्न झालं त्या पोरीचं. परत परत मुळाला ती पोरगी आली. तिच्या मैत्रिणी जमा झाल्या. बाई लग्न झालं तुझं? हो. कुठं दिलं? दोडीला दिलं. कसं आहे तुझं सासर? सासरची माणसं कशी? अशी तिने काय करायला सुरुवात केली? चौकशी करायला सुरुवात केली. पहिल्या मैत्रिणीने प्रश्न विचारला, बाई सांग तुझं सासर कसं आहे? त्या मुलीने सांगायला सुरुवात केली. काय सांगावं? माझं सासर म्हणजे गोकुळासारखं. जसं गोकुळात कसलीच कमतरता नाही तसं माझ्या सासरी कसलीच कमतरता नाही. दुसऱ्या मैत्रिणी प्रश्न विचारला, बाई तुझं सासर कळालं पण तुझे सासू सासरे कसे? सासू सासरे कारण पूर्वीच्या काळी सुनांना सासूरवास होता. तुम्ही ऐकताय ना सगळ्या? पूर्वीच्या काळी सुनांना सासूरवास होता. आता काळ बदलला. आता काय काळ बदलला? आता सुनांना सासूरवास नाही. हा, पूर्वीच्या काळी सुनेला सासूच्या ताब्यात राहावं लागत होतं. आता काळ बदलला. आता सुनेला नाही, सासूला सुनेच्या ताब्यात राहावं लागतं. विठाला विठाला हो. पूर्वीच्या काळी सुनेला टेन्शन काय? सासू कशी भेटल होतं की नाही? सासू खट्याळ भेटते का काय? कशी भेटते? पूर्वीच्या काळी टेन्शन कोणला होतं? सुनेला होतं. काय टेन्शन? सासू कशी भेटेल. आता काळ बदलला महाराज. आता सुनेला नाही टेन्शन. आता टेन्शन कोणला आहे? सासूला. काय? सून कशी भेटेल. ऐका ऐका, तुम्ही थोडे पुढे गेले, मी तुम्हाला थोडस मागं आणतो. सून कशी भेटेल हा विषय नंतरचा आहे. ऐकताय ना तुम्ही?
सून कशी भेटेल हा विषय फार नंतरचा आहे. अगोदर भेटते की न भेटते हा महत्वाचा विषय आहे. विठाला 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 विठाला. सांग तुझे सासू सासरे कसे? त्या मुलीने सांगितलं काय सांगावं, माझे सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वतीचा जोडा. जसं शंकर पार्वती तसे माझे सासू सासरे. तिसऱ्या मैत्रिणी प्रश्न विचारला, बाई तुझं गोकुळ तुझं सासर कळालं, सासराला कशाची उपमा? गोकुळाची. बाई तुझे सासू सासरे कळाले, सासू सासऱ्यांना कशाची उपमा? हे आपलं उपमा अलंकारा करता चाललंय, ध्यानात राहू द्या. तिसऱ्या मैत्रिणीने प्रश्न विचारला, बाई तुझं सासर कळालं, सासू सासरे कळाले, पण तुझे हे कसे आहेत? हे म्हणजे हा हे म्हणजे ते सचिनराव, हे म्हणजे ते मिस्टर, पती, मालक, धनी, आहो. आता ते आहो मध्येच आहे सध्या, त्याच्यामुळे ते बरोबर त्यांना माहिती आहे. तिने सांगितलं माझं सासर म्हणजे गोकुळासारखं, माझे सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वतीचा जोडा. आणि ह्यांच्याविषयी काय बोलावं म्हटले, हे तर शंकराच्या पुढचे म्हणे. काय सांगितलं? हे तर शंकराच्या पुढचे. आता मला तुम्ही सांगा, शंकराच्या पुढे तुमच्याकडे कोण असतं? हा ज्यांना आता कळालं त्यांनी आता हसा, ज्यांना नाही कळालं त्यांनी 9 नंतर महाप्रसाद घेऊन जा. विठाला 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 विठाला. हा साक्षात कोण? साक्षात म्हणा ना नंदीबाई. हा कोण? साक्षात नंदीबाई. चौथ्या मैत्रिणी प्रश्न विचारला, बाई ह्यांच्याविषयी कळालं, तुझी ननंद कशी आहे? ननंद. जसा ननंदेचा विषय निघाला त्या पुरीचे डोळे असे लाल बुंद झाले. तिने सांगितलं माझ्या ननंदेविषयी काय बोलावं, माझी ननंद म्हणजे साक्षात लवंगी मिरची. ननंदीला उपमा कशाची दिली? लवंगी मिरची. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ती ननंद दिसायला लवंगी मिरची सारखी आहे का? तिचा कलर लवंगी मिरची सारखा आहे का? तिचा आकार लवंगी मिरची सारखा आहे का? तरीही ननंदेला लवंगी मिरचीची उपमा दिली. त्याचं कारण लवंगी मिरचीच्या ठिकाणी असणारा तिखटपणा, हे सादृश्य आपल्याला ननंदेच्या ठिकाणी पाहायला मिळतं. याला उपमा नावाचा अलंकार म्हणतात. विठाला 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 विठाला. तसं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना संतांच्या मध्ये आणि देवाच्या मध्ये काही सादृश्य दिसली. ती सादृश्य महाराजांनी बघितली आणि मग या अभंगाची निर्मिती महाराजांच्या मुखातून झाली. विठाला 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 विठाला. काय काय सादृश्य आहे? चला अनेक अंगाने आपल्याला विचार करता येईल. पहिलं सादृश्य, भगवान परमात्मा राहतो वैकुंठात. परमात्मा कुठे राहतो? बोलत चला, कुठे राहतो? वैकुंठात. आपण भजन म्हणतो बघा सगळे, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण, जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देव वेडावला. देवाने काय सोडलं? वैकुंठ सोडलं. म्हणजे परमात्मा राहतो वैकुंठात. त्या विष्णू सहस्रनामामध्ये देवाची 1000 नावं सांगितली. किती नावं सांगितली? 1000 नावं. का 1000 नावं आहे? तर त्या प्रत्येक नावाच्या मागे काहीतरी इतिहास आहे. त्या अनेक नावांच्या पैकी देवाचं एक नाव वैकुंठ आहे. वैकुंठ पुरुष प्राण, प्राणद प्रणव पृथू. देवाचं नाव वैकुंठ आहे. का देवाचं नाव वैकुंठ आहे? कारण परमात्मा राहतो वैकुंठात, म्हणून देवाचं नाव वैकुंठ आहे. आपल्याला देवामध्ये आणि संतांमध्ये असणारे सादृश्य बघायचं आहे. भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ, मग संत कुठे राहतात?
आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो याची कारणा आलो याच कारणासी आलो याच हा बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी साच भावे वरतया साच भावे वरतया साच भावे वरतया सातबावे वरदाया जय हो हरी बोल टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा हा श्री राधे वा वा टाटा करी जय हो हरी बोल जय हो जय हो टाटा करी झाडू संताचे मार्ग 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 आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे बोले जे रोजे सात भावे वरदाया वरदाया टाळी वाज हे वारकरी पॅटर्न आहे हा वारकरी पॅटर्न आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी परमात्मा राहतो वैकुंठात मग संतांना विचारा तुम्ही कुठे राहता तुकाराम महाराज सांगतात आम्ही सुद्धा कुठे राहतो वैकुंठात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी काय होतं माहिती का आपल्या पुढे लिहिलं जातं वैकुंठवासी आपल्या पुढे लिहिलं जातं पण कधी कधी लिहिलं जातं गेल्यावर मेल्यावर मेल्यावर म्हणा गेल्यावर म्हणा पण लिहिलं जातं ते आता व्हॉट्सअपचा जमाना आला पूर्वीच्याकडे अशा छोट्या पत्रिका छापल्या जायच्या बघा एखादी व्यक्ती गेली ना ते दशक्रियेची पत्रिका छापली जायची छोटी पत्रिका आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं जायचं कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे पिताश्री वैकुंठवासी मला त्या पत्रिकेचं विशेष याच्याकरता वाचायचंय जर त्या माणसाचे पिताश्री खरंच वैकुंठाला गेले तर वाईट वाटायचं काय कारण बोला बोला जर गेलेली व्यक्ती खरंच वैकुंठाला गेली तर वाईट वाटायचं कारण आहे का पण लिहिणाऱ्याला माहित असतं जे गेलंय ते काय वैकुंठात जाण्याच्या योग्यतेचं नाही व पण लिहिताना काय लिहिलं जातं वैकुंठवासी लिहिलं जातं संतांचं मात्र तसं नाही येथे उपकारासाठी आले घर आले घर आले घर येथे उपकारासाठी आले घर आले घर आले घर
उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते येथे आले उपकारासाठी. परमात्मा राहतो वैकुंठात, संत राहतात वैकुंठात. हे दोघांमध्ये असणारं सादृश्य. बरं, परमात्मा इथं येत असताना अवतार धारण करतो. जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार. देवाचा अवतार आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी सुकर, तसा संतांचा सुद्धा अवतार. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार. जसं खऱ्या अर्थाने परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ, तसं संतांचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. का हो महाराज? परमात्मा इथं अवतार धारण करतो, इथं अवताराला येतो. कशासाठी येतो? परमात्म्याच्या अवतार कार्याचं प्रयोजन काय? भगवान स्वतः श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात. कशा करता देवाचा अवतार? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आहे तुका माने धर्म संस्थापने, आहे तुका माने धर्म संस्थापन, आहे तुका माने धर्म संस्थापने, आहे तुका माने धर्म संस्थापने. हा केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. हो केला नारायण अवतार, केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. वर्णी गुणनाम. कशा करता देवाचा अवतार? तुकोबराय सांगतात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, देवाचा अवतार कार्य धर्मरक्षण, धर्माची संस्थापना. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन. काऊ महाराज? देवाचा अवतार कार्य धर्मरक्षण, धर्मरक्षणाकरता देवाचा अवतार. मग संतांचा अवतार कशा करता? महाराज सांगतात, धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन खंडन, हेची आम्हा करणे काम, येथे आम्हा करणे काम, करणे काम.
अवतार कार्य धर्मरक्षण. मग संतांचं अवतार कार्य काय? महाराज सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे. साधू संतांचा अवतार धर्मरक्षणा करताच होतो महाराज. सद्गुरु साईनाथांचं जे अवतार कार्य आहे, कशा करता सद्गुरु साईनाथांचा अवतार झाला, का म्हणून सद्गुरु साईनाथांनी अवतार धारण करा. कधीतरी स्तवन मंजिरी नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे, दासगणू महाराजांनी लिहिलाय. मला वाटतं 150च्या आसपास अशा काहीतरी ओव्या त्याच्यामध्ये आहे, 150-152 अशा काहीतरी. स्तवन मंजिरी नावाचा ग्रंथ आहे, ऐका. त्या स्तवन मंजिरी नावाच्या ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी सद्गुरु साईनाथांचा अवतार कशा करता झाला त्याचं अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन लिहिलंय. काय अवतार कार्याचं प्रयोजन आहे का? यवन हिंदूचे विपटाले म्हणून तदैक्य करण्या भले मशिदाग्नीला स्वीकारिले लीला भक्ता सदा वावया. कशा करता साईबाबांनी अवतार धारण केला? सद्गुरु साईनाथांच्या अवतार कार्याचं हे मुख्य प्रयोजन आहे. 18व्या शतकामध्ये ज्यावेळी हिंदू मुस्लिम हा वाद ज्यावेळी वाढत चालला आणि या दोन धर्मांच्या मध्ये वितुष्ट निर्माण होत चाललं, मारामाऱ्या होत होत्या धर्माच्या नावाखाली, आणि या दोन धर्मांच्या मध्ये असणारं वितुष्ट संपवण्याकरता यवन हिंदूचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशिदाग्नीला स्वीकारलेलीला भक्ता सदावावया. सद्गुरु साईनाथ महाराज ज्या वास्तूमध्ये राहिले ती वास्तू कोणती होती? कोणती होती? आज आपण ज्याला द्वारकामाई म्हणतो ना, शिर्डीमध्ये गेल्याच्या नंतर साईबाबांच्या समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला जी वास्तू आहे, जिला आता काय म्हटलं जातं? द्वारकामाई. ती द्वारकामाई म्हणजे द्वारकामाई नव्हती, ती पूर्वीची पडलेली मस्जिद होती. विठाला 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 ज्यांना मुस्लिम समाजाचं ज्ञान असेल, मुस्लिम धर्माचं थोडंफार काहीच ज्ञान असेल, त्यांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल. आपण सगळ्यात जास्त महत्व देतो अग्नीला. अग्निकर्म आपण करतो की नाही, होम हवन करतो की नाही. कुठलंही कार्य असलं, तुम्ही जर ब्राह्मणांकडे गेले तर ब्राह्मणांकडे गेल्यानंतर पहिले ब्राह्मण पंचांग बघत असताना, तुम्हाला चांगला मुहूर्त काढून देत असताना, ज्या दिवशी होम हवन करायचे, ज्या दिवशी गृहप्रवेश करायचा आहे किंवा कोणतीही विधी करायची असेल, ब्राह्मण मंडळी अगोदर काय करतात माहितीये? अग्नी देवता त्या दिवशी इथं आहे की नाही ते पाहतात. अगोदर काय करतात? पाहतात, आणि मग तुम्हाला तिथी तशी काढून देतात. लक्ष देऊन ऐका, आपल्यामध्ये अग्नी देवतेला खूप मान्यता दिलेली, कारण आपण देवतांच्या नावाने ज्या ज्या म्हणून आहुत्या टाकतो, तर कशामध्ये टाकतो? अग्नीमध्ये. इथून अग्नी देवता तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्व अग्नीला दिलेलं आहे. म्हणून बघा, तुम्ही जे मोठमोठे साधू महात्मे सगळे बघितले ना, तुम्ही उत्तरेत जा, हिमालयात जा, प्रत्येक महात्म्याच्या पुढे धुनी असते. धुनी, प्रत्येक महात्म्याच्या पुढे काय असते? धुनी असते. आणि त्या धुनीमध्ये असं सामर्थ्य असतं. महाराज चला, मी पुढे बोलणार आहे सद्गुरु साईनाथांच्या संदर्भाने, शिर्डीच्या उदीच्या संदर्भाने. उदीचा महिमा मी सांगणार आहे तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. ती धुनी असते. अग्नीला पावित्र्य, अग्नी सर्वात पवित्र मानला जातो. अग्नी देवतेला सर्वात जास्त महत्व हिंदू धर्मामध्ये दिलं जातं. पण त्याच अग्नीला प्रज्वलित करण्याचं काम सद्गुरु साईनाथांनी कुठे केले? अग्नी कुठे प्रज्वलित केला? मस्जिदीमध्ये प्रज्वलित केला. विठाला विठाला. म्हणून दासगणू महाराज काय सांगतात? अवतार कशा करताय? मस्जिद अग्नीला स्वीकारिले लीला भक्ता सदावावया. मस्जिदीचा पण स्वीकार आणि अग्निदेवतेचा पण स्वीकार. हिंदूंच्या मध्ये आणि मुसलमानांच्या मध्ये ऐक्य करण्याकरता सद्गुरु साईनाथांचा अवतार. विठाला. स्वधर्मापासून पदच्युत झालेल्या मंडळींना परत स्वधर्माकडे प्रवृत्त करण्याकरता अशा महात्म्यांचा अवतार होत असतो. महाराज सद्गुरु साईनाथांचा अवतार हा त्याच कोटीतल्या महात्म्यांचा आहे. आणि म्हणून संतांचा अवतार कार्य सुद्धा धर्मरक्षण असतं. काय, दोघांचा अवतार कार्य सारखंच आहे. संतांचं अवतार कार्य देवाचं सारखंच आहे, पण पद्धती मात्र भिन्न भिन्न आहे. विठाला विठाला विठाला. सोपं सांगतो मी तुम्हाला. देवाचा अवतार कधी होतो? अधिक चांगला मनुष्य असेल त्याच्याकरता देवाचा अवतार होतो, किंबहुना अधिक एखादा वाईट मनुष्य असेल त्याच्याकरता देवाचा अवतार होतो. अधिक चांगल्या करता किंवा अधिक वाईटाकरता देवाचा अवतार. रावणासारखा, कंसासारखा, शिशुपाल, दंतवक्रासारखे अधिक जे वाईट आहे ना त्यांच्याकरता देवाचा अवतार. ध्रुवासारखे, प्रल्हादासारखे अधिक जे चांगले त्यांच्याकरता देवाचा अवतार. अधिक चांगल्या करता देवाचा अवतार,
अधिक वाईटा करता देवाचा अवतार. आता हे मंडपात बसलेले सगळे, मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, तुम्ही सगळे चांगले का वाईट आहे हो? बोला बोला, पटापटा बोला. सगळे चांगले का वाईट? कसं काय तुमच्याकडे? हा, लाडके बहिणी बोला लवकर. आणि कीर्तनात खरं बोलायचं असतं बरं का. जर कीर्तनात खोटं बोलले तर पुढचा हप्ता बंद होणार तुमचा. नाही बंद होणार, नका काळजी करू. चला, चांगल्या का वाईट आहे तुम्ही बोला. हा, काय होतं बाबा? त्यांना वाटू राहिलं म्हणावं मी चांगली आहे, आणि वाटू राहिलं मनापासून वाटू राहिलं म्हणावं मी कशी आहे, चांगली. पण ते आजूबाजूला पाहू राहिलं. मी जर चांगली म्हणावं तर माझ्या शेजारीला माझा चांगुलपणा चांगला माहिती, तिला माझा चांगुलपणा चांगला माहिती. बर, तुमचं कसं काय? आमचंही तेच म्हणा, घरोघरी मातीच, आमचंही तेच. काय माहिती का, आता तुम्ही सगळे गोंधळलेले, चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं? वाईट म्हणावं तर कीर्तनात येऊन बसलो, वाईट म्हणावं तर कीर्तनात येऊन बसलो, आणि चांगलं म्हणावं तर मागचा इतिहास तेवढा काय आपला चांगला. म्हणजे आपली गंमत काय, आपण चांगल्यातही बसत नाही ना आपण वाईटातही बसत नाही. आपण धड चांगल्यातही बसत नाही, धड वाईटातही बसत नाही. म्हणजे आता आपण कीर्तनाला आलो, सगळे कसे कीर्तनाले, सगळे कसे चांगले. आणि कीर्तनाला येणं ही चांगलीच गोष्ट आहे. कीर्तनाला येणं, कीर्तन ऐकणं, कीर्तनात भजन करणं, टाळी वाजवणं, मुखाने नामस्मरण नामचिंतन करणं ही चांगली गोष्ट आहे. पण कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना आपली जुनी ठेवून जायची, दुसऱ्याची नवी घेऊन जायची, ही काही चांगुलपणाची गोष्ट नाही बा, ही काही चांगली गोष्ट नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही सगळे चांगले, आपण थोड्या वेळा करता गृहीत धरू. काय झालं, कीर्तन संपलं, तुम्ही घरी जायला निघाले, सगळे घरी जायला निघाले, आणि जाता जाता तुम्हाला रस्त्यामध्ये दोन मूर्त्या सापडल्या, एक होती रामाची आणि एक होती रावणाची. तुम्ही कोणती उचलणार? मग तुम्ही चांगले आहे ना. आता काय सांगितलं तुम्ही, तुम्ही सगळे चांगले, चांगले असल्यामुळे तुम्ही कोणती मूर्ती उचलणार? बरोबर ना महिला मंडळ, कोणती उचलणार? रामाची, 100%. तुमचं कसं काय? रामाचीच 100%, परत बदलायचं नाही. बरं, कीर्तन संपलं, तुम्ही घरी जायला निघाले, रस्त्यात तुम्हाला दोन मूर्त्या पडलेल्या सापडल्या, एक होती रामाची, एक होती रावणाची. तुम्ही सगळ्यांनी मोकळ्या मनाने उत्तर दिलं, आम्ही मूर्ती उचलणार. कोणाची? रामाची. पण पुढे ऐका, त्या ज्या दोन मूर्त्या होत्या ना, त्याच्यातली रामाची जी मूर्ती होती ती मातीची होती, आणि रावणाची जी मूर्ती होती ती सोन्याची होती. हा, आता एक, हा, आजी काय म्हणे माहिती का, 1.5 लाख झालं म्हणे सोनं. कुठं रामाचं ना, आजी 1.5 लाख नाही, 1,65,000 झालं. का वाढला अजून? कमी झाला तरी पण 1,65,000च्या आसपास आहेच वाटत. बरं जाऊ द्या, कमी हो नाही तर जास्त हो, कुठं आपल्याला घ्यायचंय. मला सांगा, काय आहे हा आपला चांगुलपणा. आपण पूर्ण चांगले नाही आणि आपण पूर्ण वाईट आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो, अधिक चांगल्या करता देवाचा अवतार, अधिक वाईटा करता देवाचा अवतार. पण तुमच्या आमच्यासारखे धड चांगले नाही आणि धड वाईट नाही. मला वाटतं तुमच्या आमच्यासाठी साधू संताचा अवतार. विठ्ठला 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 विठ्ठला. सद्गुरु साईनाथांचा अवतार कुणा करताय? उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा, उदरया जन, जन जीवा, उदरया जन. अवतार तुम्हादराया कारण, उदरया जन जड देवा, उदरया जन जड देवा, उदरया जन जड देवा.
सद्गुरु साईनाथांचा अवतार कशा करत आहे? उद्धाराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण. उद्धाराया जन जड जीवा. सद्गुरु साईनाथांचं चरित्र जर आपण बघितलं ना, तर बाबांच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील. दीन दुःखितांचं दुःख निवारण करण्याचं काम सद्गुरु साईनाथांनी केलं. मोठा आजार आला होता. साईबाबांचं चरित्र बघा तुम्ही. मोठा आजार आलेला होता. दुर्धर अशा आजाराने सगळ्या परिसराला ग्रासून घेतलं होतं. त्या बाया पीठ दळत होत्या. काही बाबांनी सांगितलं मला पण तुमच्यासोबत दळण दळू द्या म्हटलं. त्या बाया म्हणे हे बरं आहे बा, बाबा आयता कामाला भेटला आपल्याला. लोक लय अवघड आहे महाराज. लोकांना कामाला लावायला मागं पुढे पाहणार नाही. बाया मनातल्या मनात चर्चा करायला लागल्या. आता बाबाला काय मागे पुढे, साईबाबांना कोण मागे पुढे, बाबाला कोण मागे पुढे म्हटले. आता बाबा पीठ दळणार, हे पीठ कोणाला मिळणार? आपल्याला मिळणार, अशी अपेक्षा त्या बायकांच्या मनात. आणि जेव्हा सगळं पीठ दळून झालं, बाबा म्हटले आणा चला ते पीठ सगळं. सद्गुरु साईनाथांनी ते पीठ एका टोकरीमध्ये जमा केलं आणि ते पीठ शिर्डीच्या संपूर्ण वेशेवरती टाकलं. का? कारण तो आजारमध्ये प्रवेश करू नये. सद्गुरु साईनाथांनी जेव्हा ते पीठ पूर्ण शिर्डीच्या पंचक्रोशीमध्ये टाकलं, आजूबाजूला त्या पटकीचा कोणता आजार होता? हा, प्लेगचा आजार होता. त्या रोगाने, त्या आजाराने आजूबाजूच्या गावामध्ये लोक मरत होती. पण सद्गुरु साईनाथांनी जे गव्हाचं पीठ त्या नगरीच्या परिसरामध्ये वेशीवरती टाकलं, शिर्डीमध्ये मात्र तो आजार प्रवेश करू शकला नाही. ही कृपा सद्गुरु साईनाथांची ध्यानात. आजूबाजूला लोक मरत होते. मी सांगू तुम्हाला, लोक म्हणतात असं वेशीवर पीठ टाकून, शिवावर पीठ टाकून कुठं आजार जात असतो का? ती ताकद पिठाची नाहीये. ध्यानात घ्या, पिठात ती ताकद नाहीच आहे. ती ताकद कुणात आहे? ती ताकद सद्गुरु साईनाथांमध्ये. विठाला सद्यस्थितीमध्ये, कलियुगामध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता जर कोणती असेल तर ती सद्गुरु साईनाथ महाराज महाराज. माझ्या जीवनातले अनेक अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो. 2009चा प्रसंग आहे मला वाटतं. 2009ला आम्ही शिर्डीमध्ये राहायला होतो, शिकायला होतो शिर्डीत. रविवारी आमचा हरिपाठ असायचा. कुठे? साईबाबांच्या समाधीच्या पुढे. दोन्ही बाजूनी दर्शन लाईन असते आणि मधलं जे पटांगण असतं ना, त्या पटांगणात आम्ही दर रविवारी हरिपाठाला जायचो. आमच्याकडे हरिपाठाचं नियोजन असायचं. सुट्टी असायची, गुरुकुलात होतो आम्ही शिकायला, तिथं जायचो. हरिपाठ संपला, आमचं दर्शन घेतलं नित्याप्रमाणे. दर्शन घेऊन बाहेर निघायला लागलो. एक छोटी मुलगी होती, 9 वर्षाची, 9-10 वर्षाची मुलगी असेल मला. आम्ही दर्शनच घेत होतो, त्या दर्शनाच्याच गडबडीत होतो. दर्शन घेत असताना त्या मुलीने काय झालं काय नाही, ती मुलगी मोठमोठ्याने नाचायला लागली, उड्या मारायला लागली. आणि उड्या मारता मारता तिला विचारलं बाई काय झालं? ती म्हटली मला दिसायला लागलं, सगळं दिसतंय, मला दिसायला लागलं, माझी दृष्टी परत आली. ती मुलगी अंध होती. ऐका, ती मुलगी अंध होती. शनिवारी ती शिर्डीला ॲडमिट झालेली होती. रविवार जाऊन सोमवारी तिचं ऑपरेशन होतं. सुपरला हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचं सोमवारी सकाळी ऑपरेशन होतं. मुंबईचे मोठे डॉक्टर तिच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी येणार होते. ऐका, उद्या माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन आहे म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला आदल्या दिवशी रात्री बाबांच्या दर्शनाकरता आणलं. काय महाराज, बाबांची कृपा झाली. बाबांच्या समाधीवर तिने डोकं ठेवलं, नतमस्तक झाली आणि समाधीवरची गुलाबाची फुलं तिने आपल्या डोळ्यांना लावली. तिची गेलेली दृष्टी परत आली. महाराज, ही कृपा कोणाची? ही कृपा सद्गुरु साईनाथांची. म्हणजे अशा पद्धतीचं एक सामर्थ्य सद्गुरु साईनाथांच्या मध्ये. आणि मी सांगू तुम्हाला, साईबाबांच्या ठिकाणी ही देवता अशी आहे, तुमचा जसा भाव असेल त्या रूपात तुम्हाला ती दर्शन देते, तसं ती पावते. ते मुंबईचे एक पिल्ले डॉक्टर होते. तुम्ही साई चरित्रातले असे अनेक प्रसंग मला सांगता येतील. मुंबईचे एक पिल्ले डॉक्टर होते. त्यांची मित्रमंडळी साईबाबांच्या दर्शनाकरता येण्यासाठी निघाली आणि ते रामाचे भक्त होते. कोणाचे भक्त होते? रामाचे भक्त, एकनिष्ठ भक्त होते. ऐका, राम सोडून दुसऱ्याचं दर्शन घ्यायचे नाही, इतके पक्के होते. राम सोडून दुसरा देव पाहायचा सुद्धा नाही, दुसऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं नाही. ते मित्र परिवार निघाला शिर्डीला जायला. चला डॉक्टर साहेब आमच्या बरोबर, सगळी मंडळी चालली दर्शनाकरता, चला. ते म्हटले मी राम सोडून दुसऱ्याचं दर्शन घेत नाही आणि तुम्ही तिथं, मी येणारच नाही म्हटले. ते बाकीचे म्हटले अहो नका दर्शनाकरता, पण फिरायला म्हणून तर चला आमच्या संग.
हिंडायला म्हणून, चालली फिरायला म्हणून, चला आमच्या सोबत. त्या डॉक्टरने तिथून निघताना सांगितलं, काय सांगितलं, मी तुमच्या सोबत येतो, फिरण्याकरता म्हणून येतो, पण ऐका, मी रामाला मानणार आहे, राम सोडून दुसऱ्याचं मी दर्शन घेणार नाही. आणि तिथं गेलो आणि तुम्ही जर म्हटले हालाय मोठा बाबा आहे आणि तुम्ही त्या बाबा दर्शन घ्या आणि पाया पडा, तर मला अजिबात चालणार नाही. मी त्या महात्म्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही, लांबच उभा राहील. ह्या डॉक्टरांनी तिथून निघताना असं सांगितलं. जेव्हा ही मंडळी मुंबईवरून निघाली, कोपरगावला स्टेशनला उतरली. स्टेशनला उतरल्यानंतर तिथून टांगा केला. टांगा गाडीत सगळी मंडळी बसली, शिर्डीमध्ये आली. आणि द्वारकामाईत जेव्हा बाबांच्या दर्शनाकरता गेली ना, ऐका, त्या पिल्ले डॉक्टरांना ज्यांनी आणलेलं होतं ती मंडळी सगळ्यात मागं राहिली आणि सगळ्यांच्या पुढे पिल्ले डॉक्टर गेले आणि त्यांनी सगळ्यांच्या अगोदर बाबांच्या समोर साष्टांग दंडवत घातला. कोणी? डॉक्टरांनी. ते बाकीचे तर पाहतच राहिले. ते म्हटले, का डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला तिथून निघताना सांगितलं की राम सोडून मी दुसऱ्याचं दर्शन करणार नाही, साईबाबांचं तुम्ही दर्शन करायला लावलं तर मी त्यांच्या पाया पडणार नाही, त्यांचं दर्शन घेणार नाही, आणि आमच्या अगोदर तुम्ही नमस्कार केला. त्यांनी सांगितलं, ही जी समोर मूर्ती बसलेली ना, ही मूर्ती सद्गुरू साईनाथांची नाही, ही मूर्ती साक्षात प्रभू रामचंद्रांची. विठाला 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 विठाला. जसा तुमचा भाव असेल त्या रूपात सद्गुरू साईनाथांनी तुम्हाला दर्शन देतात. साईबाबा सांगू तुम्हाला, दासगणू महाराज, दासगणू कितीतरी मला सांगता येईल. ऐका, दासगणू महाराज हे पांडुरंगाचे भक्त होते. तसं दासगणू महाराजांचं जर चरित्र जर पाहायचं झालं तर दासगणू महाराज हे अगोदर शंकराला मानणारे होते, शंकराला मानणारे होते. पण ज्यावेळी ते गेले, त्यांच्या गुरुजींनी सांगितलं पंढरपूरची वारी करायची, वारी केल्याशिवाय चुकायचं नाही. आणि गुरूंच्या आज्ञेवरनं दासगणू महाराजांनी पंढरपूरची वारी सुरू केली. दरवर्षी पंढरपूरच्या वारीला दासगणू महाराज जायचे. ऐका, दासगणू महाराजांनी पंढरपूरची वारी करावी, दर्शन करावं. आणि वारी करता करता पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ झालेले दासगणू महाराज पांडुरंगाची भक्ती अंतकरणामध्ये स्थिरावली. पांडुरंगाचं भजन करावं, कीर्तन करावं, कीर्तनाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या भक्तीचा प्रचार प्रसार करावा. आणि असं करता करता नानासाहेब चांदोरकर त्यांच्यासोबत त्यांची ड्युटी लागली. नानासाहेब चांदोरकर त्यावेळेचे इथले कलेक्टर होते, त्यांची ड्युटी इथं लागली आणि त्यांच्यासोबत पोलिसात होते दासगणू महाराज. त्यांच्यासोबत शिर्डीला आले. ऐका, शिर्डीला आल्याच्या नंतर दासगणू महाराज कोणाला मानत होते? पांडुरंगाला मानत होते. भक्ती कोणाची करत होते? पांडुरंगाची करत होते. पण जेव्हा दासगणू महाराज शिर्डीत आले ना, शिर्डीत आल्यानंतर ज्यावेळी सद्गुरू साईनाथांचं त्यांनी दर्शन घेतलं ना, दर्शन घेतल्यानंतर सद्गुरू साईनाथांना बघितल्याच्या नंतर दासगणू महाराजांच्या मुखातून शब्द काय निघाले माहितीये? शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर. हा साई बाबा रमावर, साई बाबा रमावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा. बोला बोला, शुद्ध भक्ती चंद्रभागा. चार चरणाचा अभंग ही आरती कोणी लिहिली? ही आरती दासगणू महाराजांनी लिहिली. आणि त्याचा अर्थ काय माहितीये? दासगणू महाराज सांगतात, शिर्डी माझे पंढरपूर. ही शिर्डी माझ्या करता शिर्डी नसून साक्षात कोण आहे? पंढरपूर आहे. काही लोकांनी त्यांना विचारलं, का हो पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा आहे, मग इथला पांडुरंग कोणता आहे? दासगणू महाराजांच्या मुखातले शब्द आहे, साई बाबा रमावर. सद्गुरू साईनाथ महाराज हे साक्षात रमावर नाम पांडुरंगच आहे. शिर्डी नगरीतला पांडुरंग जर कोण असेल तर ते सद्गुरू साईनाथ महाराज. काही लोकांनी विचारलं, काय बोलतात दासगणू महाराज? अहो शिर्डी कुठं, पंढरपूर कुठं? पंढरपूरला गेल्यानंतर तिथं चंद्रभागा आहे. चंद्रभागा तुमच्या शिर्डीत आहे का चंद्रभागा? दासगणू महाराजांनी सांगितलं, साईबाबांच्या विषयी प्रत्येक भक्ताच्या अंतकरणामध्ये असणारी भक्ती, ही भक्तीच कोणी एक काय आहे? चंद्रभागा आहे. शुद्ध भक्ती चंद्रभागा. भाव पुंडलिक जागा. अंतकरणामध्ये असणारा भाव हाच कोणी काय आहे? पुंडलिक आहे. म्हणून याहो अवघे जन, करू बाबासी वंदन. गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई.
पांडुरंग परमात्मा आणि सद्गुरू साईनाथ महाराज हे वेगळे नाही. आणि मी सांगू तुम्हाला, ऐका, जसं ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातली भावना आहे. काय भावना आहे? ज्ञानोबरा हे वारकरी होते. ज्ञानोबरा काय होते? वारकरी. ज्ञानोबरायांची भावना काय होती? माझी जीवीची आवडी. ही ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातली भावना आहे का? पंढरपुरा नैन गुढी पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातली भावना, ज्ञानोबराय वारकरी आहे म्हणून ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातली भावना काय? पंढरपुरा नैन गुढी, पंढरपूरला जाईल मी, पांडुरंगाचं दर्शन घेईल, जाईन गे मायेतया पंढरपुरा, भेटे ना माहेर आपुल्या. ही ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातली भावना आहे ना. ऐका ऐका, मी हे का सांगतोय, कशा करता सांगतोय? सद्गुरू साईनाथांच्या अंतःकरणातली भावना सुद्धा ज्ञानोबरायांसारखीच आहे. तुम्ही म्हणशाल महाराज ज्ञानोबरायांचा आणि साईबाबांचा काही संबंध? तुम्ही साई चरित्र वाचा, साई चरित्र वाचा. मला वाटतं साई चरित्राच्या 5व्या अध्यायामध्ये, साई चरित्राच्या 5व्या अध्यायामध्ये सद्गुरू साईनाथांनी, काही भक्त त्यांच्याकडे यायचे, त्या भक्तांकडून साईनाथांनी भजन करून घेतलं. काय भजन करून घेतलं ऐका. पंढरपूरला जायाचे जायाचे, तेथेच मजला राह्याचे, तेथेच मजला राह्याचे राह्याचे, घर ते माझ्या रायाचे. ही भावना साईबाबांची आहे. आपल्याला असं वाटतं वारकरी परंपरेचा आणि साईबाबांचा आणि त्या भक्तांचा काही संबंध नाही. अहो, ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात जशी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याविषयी जी वारीची भावना आहे ना, तीच आमच्या सद्गुरू साईबाबांच्या अंतःकरणातली आहे. विठाला विठाला स्वतः साईबाबा म्हणतात, पंढरपूरला जायाचे जायाचे, तेथेच मजला रायाचे. म्हणा मागे. ऐका, साईबाबांनी त्यांच्या भक्ताकडून हे भजन करून घेतलंय. बरं, हे भजन कोणी करून घेतलंय? स्वतः तुम्ही साई चरित्र वाचा. आमच्या नामदेव बाबांना सुद्धा याविषयी कल्पना असेल. साई चरित्रामध्ये सद्गुरू साईनाथांनी भजन करून घेतलं. पंढरपूरला जायाचे जायाचे, तेथेच मजला राह्याचे. तुम्हाला नाही जायचं का? नेमकं तुम्हाला पंढरपूरला जायचंय का? पंढरपूरला जायाचे जायाचे, तेथेच मजला रायाचे. टाळी वाजवा सर्वांनी. तेथेच मजला रायाचे. वरती हात करा, वरती एक साथ. पंढरपूरला जायाचे जायाचे, तेथेच मजला रायाचे. करते माझ्या रायाचे, तेथेच मजला रायाचे रायाचे, करते मजला रायाचे. तेथेच मजला रायाचे रायाचे, करते माझ्या रायाचे. तेथेच मजला रायाचे रायाचे, करते माझ्या रायाचे. ऐका, साईनाथांची भावना पंढरपूरला जायची. आता आपण आपली भावना शिर्डीला जाण्याची करू. सगळ्यांनी टाळी वाजून म्हणायची, शिर्डी नगरीला जायाचे जायाचे, तेथेच मजला राह्याचे. शिर्डीला जायाचे जायाचे, दर्शन मजला राह्याचे. तेथेच मजला राह्याचे राह्याचे, घरते माझ्या रायाचे. तेथेच मजला रायाचे रायाचे, करते माझा राया. पायी हळूहळू चालो, पायी हळूहळू चाला,
बाबा तुझा मला छंद हा कपाळी केसरी रंग साई तुझा मला छंद हा कपाळी केसरी रंग साई तुझा मला छंद सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की आनंद साईबाबांच्या भजनातला वेगळाच आहे महाराज. आणि हे मला काय येतं, आम्ही सद्गुरु साईनाथांच्या दर गुरुवारच्या पारखीला शिर्डीत असताना जायचो. विठाला 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 विठाला. आनंद वेगळा आहे, भजनातला आनंद वेगळा आहे, सद्गुरु साईनाथांच्या शिर्डी नगरीतला आनंद वेगळा आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, भगवान परमात्म्याचं जे सामर्थ्य ते आमच्या सद्गुरु साईनाथांमध्ये, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे हे सामर्थ्य कोणाचं आहे? देवाचं. ऐका, शिर्डी नगरीमध्ये तुम्ही जा, कितीतरी लोकांना अनुभूती आली, कितीतरी लोकांना प्रचिती आली, कितीतरी लोक अंध होते त्यांना डोळे प्राप्त झाले, कितीतरी लोक अपंग होते त्यांना पाय मिळाले, चालता यायला लागलं, कितीतरी लोक मुक्य होते त्या मुक्यांना बोलता यायला लागले. ही कृपा कुणाची? ही कृपा सद्गुरु साईनाथांची आहे. आणि म्हणून असे जे संत आहे त्या संतांचं सामर्थ्य आणि देवाचं सामर्थ्य सारखंच आहे. जसा परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे तसे सद्गुरु साईनाथ महाराज सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून आपण जय घोष करताना काय करतो? श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. जसा परमात्मा सच्चिदानंद तसे आमचे सद्गुरु साईनाथ महाराज सच्चिदानंद. जसा परमात्मा खऱ्या अर्थाने जे परमात्म्याचं सामर्थ्य तेच आमच्या सद्गुरु साईनाथांचं असल्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो, भगवान परमात्मा हे संत दोघं वेगळंच नाही, दोघं एकच आहे. अभंगाचं पहिलं चरण. देवा ते संत देव ते संत देव ते संत देव ते संत देव ते सेवावे तो सांगत सेवावे विठोबा हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हार घालण्यासाठी आता ज्यांचे नाव मी घेतो त्यांनी पटापट यायचे पुढं. शिवाजी कचरू आव्हाड, निवृत्ती तोंडे, भाऊसाहेब कांदे, अशोक बाबूराव, अर्जुन सुदाम आव्हाड, विश्वनाथ गारे, महादेव शिवराम, अजित निरगुडे, सुभाष विष्णू, संदीप उगले, ज्ञानेश्वर गुले, शिवाजी नाना आव्हाड, समाधान काटोळे, सुखदेव भाबड, पंढरी जवाजी आव्हाड, ज्ञानेश्वर रामचंद्र आव्हाड, अशोक वाळीबा आव्हाड, रंगनाथ रामचंद्र आव्हाड, झुंबर पवार, रमेश चौधरी, सोनी चौधरी, राधाकिशन रामनाथ, यादव काकड, नंदू काकड, शांताराम काकड, रामनाथ काकड, संजय काकड, पोपट खापरे, सोमनाथ राधाकिशन, गंगा कारभारे, छगन गुले, बाळू काकड, विष्णू वाळीबा, रामदास काटोळे, ज्ञानेश्वर गुले, सुदाम काटोळे, समाधान काटोळे, भरत काटोळे, भास्कर काटोळे, रोहित मतलुबे, राधाकिशन रामनाथ, मधुकर मतलुबे, बस्तीराम तबाजी, छबुहारी, गणेश पाटील, निखिल बोचरे, नंदू काटोळे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठ्ठल विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठला
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावी सकळा. त्यांचं भाऊ द्या असं नाही काय जय विठ्ठल झाल्याशिवाय मध्ये आपले गडबड नाही चालत. कीर्तनाचा नियम आहे तो. इथं उभे राहा. हा मग कपडे पुढच्या तिकडे बघ तिकडे बघ. पुढच्या कीर्तनाला येताना घालून येतो हे कपडे. हा, तेच ना पुढच्या कीर्तनाला येताना घालून येतो. आजचं ज्यांच्यातर्फे या सप्ताहामध्ये आजच्या दिवसाची ज्यांची पंगत आहे ते खरे जर म्हटलं तर राजस्थान त्याचाच आवाज या जनरेटर. हॅलो 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 माईक चालू कर. रमेश भाऊ चौधरी मूळचे राजस्थानचे पण अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये विहिरीच्या बांधकामाचा व्यवसाय करतात. आजूबाजूला त्यांचं चांगलं असं बांधकाम व्यवसायामध्ये प्रस्त आहे. त्यांनी हरिभक्त परायण राहुल महाराज डुंबरे यांच्यासाठी सुद्धा अन्नदान करून वस्त्रदान करीत आहेत आणि बाबांसाठी सुद्धा त्यांनी वस्त्र आणले आहेत. त्याचा ते बाबांनी स्वीकार करायचा आहे. हा लुंगी गुंडाळा तर जातो मला कार्यक्रम चालणार आता काय मग टाळी वाजवा सर्वांनी. लगेच परिधान पण झाला तुमचा डोस. महाराजांचा दक्षिणा फोटो आणा. हा जय हर झाले.